महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही एकदम खरं ऐकत आहात. सरकारच्या माध्यमातून आज अखेर पीक विम्याला मंजुरी भेटली आहे. आज अखेर मुहूर्त लागला आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून हेक्टरी 28,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आणि आजपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कोट्यवधी निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे आज या ठिकाणी याच जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा, गावांची यादी व तालुक्यांची यादी आज सरकारने सांगितली. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते आणि शेतकऱ्यांनी भरपूर बातम्या देखील पाहिलेल्या आहे. आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु खऱ्या अर्थाने पीक विमा कधी येणार असं कोणीही सांगितलं नव्हतं. परंतु आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 28,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहेत. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारने काही अटी घातलेली आहे. त्या अटींचे व नियमांचे पालन शेतकऱ्याला करावे लागेल, अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणले आहे व कोणत्या अटी घातल्या आहे व शेतकऱ्याला कोणते ते 2 कागदपत्रे जमा करावी लागेल तर शेतकऱ्याला निधी मिळणार. बघा, सर्व काही जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला निधी तर मिळणार, परंतु तुम्ही काही जर चुका केल्या असतील, बघा तुम्ही जर काही चुका केल्या असतील तर तुम्हाला निधी मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. आता त्या कोणत्या चुका आहे, चला सर्व काही जाणून घेऊया अगदी 2 मिनिटामध्ये. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी जी काय बैठक पार पडली मंत्रिमंडळाची, त्याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा आज करण्यामध्ये आली आहे. महाराष्ट्र पीक विमा वितरण मोठी घोषणा आज जाहीर झाली. एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षापासून शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते, परंतु नुसतं निधी मंजूर झाला होता. परंतु आता तो निधी प्रत्यक्षात तुमच्या खात्यामध्ये देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये पोचले देखील आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झालं आहे आणि राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण शेतकरी बांधवांनो सांगितलं आहे, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही, परंतु काहीच ठराविक जिल्ह्यामध्ये वितरण होणार. परंतु आता मुहूर्त लागला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा देखील केला जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा, 2020 ते 2024 पर्यंतचा जो काय पीक विमा प्रलंबित होता, जो निधी रखडला होता, अखेर सरकारने आता तो वितरित करायला आजपासून सुरुवात केली आहे. गेल्या कित्येक 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट बघत होते. आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता. आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा मोठा निर्णय सध्या घेतलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 28,000 रुपयांपासून 27,000 रुपयापर्यंत मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलं आहे आज दुपारी 12 ते 1 वाजल्यापासून या निधीचे वितरण सुरू होईल आणि राज्यामधील प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो,
बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या काही अशा अटी आणि काही नियम घातले आहे. त्या नियमांचे व अटींचे शेतकऱ्याला पालन करावे लागेल, अन्यथा शेतकऱ्याला निधी मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून आता कडक अटी व कडक नियम सध्या लावण्यामध्ये आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही जर काही महत्त्वाची कामे केली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार, अन्यथा तुम्ही वंचित सुद्धा राहू शकता. असे कडक आदेश आता डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे, जर तुमचे खाते HDFC बँकमध्ये असेल किंवा सेंट्रल बँकमध्ये असेल किंवा युनियन बँकमध्ये असेल, बघा, किंवा IDBI बँकमध्ये असेल, बघा सरकारने ज्या बँकी सांगितल्या, HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, IDBI बँक, जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा. बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठवायला सुरुवात केली आहे. तुमचं कुठल्याही यापैकी एका बँकेमध्ये खाते असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या बँकेमध्ये खाते असेल तरी पण चिंता करू नका. सरकारने सांगितलं आहे, सर्व सरकारी प्रकारच्या बँकांमध्ये तर आज निधी जमा होणार आणि ज्या बँकांचा IFSC कोड आहे, बघा, त्या बँकांमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा करणार. तर शेतकरी बांधवांनो, बघा, शेतकऱ्यांचा एकतर प्रश्न सुटला. आज सर्वच बँकामध्ये वितरण होणार, परंतु खास या ठिकाणी ज्या बँका आपण सांगितल्या, आता बँक ऑफ इंडिया असो किंवा स्टेट बँक असो, या बँकांमध्ये सर्वात अगोदर निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे आणि आज या ठिकाणी तुम्हाला 14 जिल्ह्यामध्ये आज मेसेज यायला सुरुवात होणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून फक्त 14 जिल्ह्यांची निवड आता करण्यामध्ये आली आहे आणि या 14 जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, हा जो काय पीक विमा आहे तो फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येत आहे. डायरेक्टर राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा निधी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि या 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला टोटल अशी काहींना 28,000 रुपये, काहीला 32,000 रुपये तर काहीला 50,000 रुपयापर्यंत निधी मिळणार आहे. तर असं का होणार? शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. ही जी काय हेक्टरी आहे ती आपण या ठिकाणी सरासरी काढली होती, कमीत कमी काढली होती 27,000 ते 28,000 रुपये मिळेल, परंतु सरकारने प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे की या 14 जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच आहे. त्यासोबत जर काही असे पिकं आहेत जे जर तुम्ही लावले असतील तर सर्वाधिक निधी त्या पिकांना सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यांची यादी तर सरकारने सांगितली, परंतु सरकारने पिकांची यादी पण सांगितली. यानुसार पिकानुसार विम्याची रक्कम वेगळी असणार आहे. आता भात पिकासाठी 45,000 रुपये आणि बाजरी पिकासाठी 28,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये. बघा, असा हेक्टरी निधी आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळाला आहे. 8,000 कोटींचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या 14 जिल्ह्यामध्ये कोणाला मिळणार हे आता आपण पुढे पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो, आता रक्कम प्रत्यक्ष तुमच्याच खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीच अडचण येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सध्या जात असून कर्जाचा भार सध्या वाढत आहे. कर्ज कधी माफ होईल हा देखील शेतकऱ्याचा प्रश्न आहे.
हो शेतकरी बांधवांनो, याबद्दल देखील सरकारने निर्णय घेतलेला आहे. येत्या काही महिन्यामध्ये तुमचं कर्ज देखील माफ होणार आहे. आता पहा, हे पैसे, पीक विम्याचे पैसे थेट तुमच्याच खात्यामध्ये येणार आहे थोड्याच वेळामध्ये, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे, सोशल मीडियावर सध्या पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या, निधी आज मिळणार, निधी उद्या मिळणार. तर शेतकरी बांधवांनो बघा, त्या फक्त अफवाच होत्या. आता त्या अफवांना पूर्णविराम लावला आहे सरकारच्या माध्यमातून. बघा, सरकारने आज जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि आता वितरणासाठी बँकांकडे यादी सोपविण्यामध्ये आली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये वितरण करा अशा प्रकारे. बघा, आता सरकारने काही अटी पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचं जाहीर केलं. यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा 21वा हप्ता भेटला आहे किंवा PM किसान योजनेचा पुढील हप्ता भेटला आहे, पहा, त्या शेतकऱ्याला पीक विमा जमा होणार अशी पहिली अट लावली आहे. म्हणजे की बघा, जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. म्हणजे की तुम्ही पीक विम्यासाठी पण पात्र ठरतात, परंतु तुम्ही पीक विमा भरलेला असावा तरच तुमच्या खात्यामध्ये विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपये जमा केले जात आहे. सरकारच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर झाला. आता बघा, दुसरी अत्यंत महत्त्वाची अट आहे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन जे शेतकरी लाभ घेतात त्यांना पीक विमा भेटणार नाही. बघा, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचा निर्णय घेतला त्या जिल्ह्यांची यादी देखील आता सांगितली आहे. त्यामध्ये शेतकरी बांधवांनो, बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळल्याने सरकारने आता कडक कसून चौकशी केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद सध्या केली आहे. सरकारचे असे म्हणणं आहे, हा पीक विमा फक्त गोरगरीब शेतकऱ्यालाच मिळावा. तर मग सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट निर्णयच घेण्यामध्ये आला आणि अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही एकदम खरं ऐकलं. एवढ्या दिवसापासून मुहूर्त लागला नव्हता, आज अखेर मुहूर्त लागला. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्याला लाभ भेटणार नाही असं सरकारने सांगितलं. बघा, तुमचं उत्पन्न 5 लाखांच्याही वरती असेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही. पीक विम्यासाठी ही अट सरकारने लावली आहे. काही योजनांसाठी 2.5 लाख उत्पन्न नसावं असं सरकारने सांगितलं, परंतु पीक विम्यासाठी 5 लाखांपर्यंत जरी उत्पन्न असेल तरी पण तुम्हाला पीक विमा मिळणार असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं. बघा, ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढण्यामध्ये आली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्त आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्याला देखील या पीक विम्याचा इथून पुढे लाभ घेता येणार नाही. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट सूचना करण्यामध्ये आला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, जर तुम्ही खरंच शेतकरी असाल, जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल किंवा 8 एकर जमीन असेल तरी पण चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला त्या देखील शेतकऱ्याला निधी मिळणार. परंतु जर काय तुमच्याकडे 20 एकर जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, कारण की सरकारच्याच माध्यमातून तशा प्रकारे सूचना देण्यामध्ये आल्या. आता आपण जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. लक्षपूर्वक अगदी फक्त 2 मिनिटं पाहून घ्या, कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची ठरू शकते. बघा, सरकारने ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याची सतत वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावर आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे. ही तुमच्यासाठी
खूप मोठी आनंदाची बातमी आहे असंच म्हणावं लागेल. कारण की बघा, एवढ्या दिवसापासून पीक विम्याचं वितरण झालं नव्हतं, परंतु आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठा निधी वर्ग केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अगदी 100% खरी बातमी आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकू कंटाळला असणार. पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु पीक विमा काय शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या माध्यमातून सूचना व आदेश देण्यामध्ये आले आहे. आता जे पण गरजू शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आता सरकारने पुढच्या क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे. लक्षपूर्वक बघा, तो म्हणजे की यवतमाळ. जर यवतमाळमधून तुम्ही जर शेतकरी असाल, 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. बघा, सरकारने सांगितलं आहे आता शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुम्ही पीक विमा भरूनही तुम्हाला जर भेटला नसेल, बघा सरकारने सांगितलंय तुम्ही पीक विमा भरला होता का, जर भरला असेल कोणत्याही एका वर्षी, तरी पण आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. कारण की सरकारने सांगितलंय हा पीक विमा कोणत्याही एका वर्षाचा जमा होत नाही. गेल्या 2 ते 3 वर्षांचा पीक विमा शेतकरी बांधवांना भेटला नव्हता. आता मात्र त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये ते 28,000 रुपये जमा करण्यामध्ये सरकारने मान्यता दिली आहे. यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज रक्कम जमा केली जात आहे. डायरेक्ट राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा त्यानंतर लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे आणि मागील 3 वर्षाचे पैसे एकदा जरी पीक विमा भरला असेल तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून पैसे मिळतील. आता बघा, पुढील जिल्हा तो म्हणजे की लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून आज हा निर्णय घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, तुम्ही कोणत्याही एका वर्षी पीक विमा भरला होता का 2022, 2023 आणि 2024 साली, तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज मोठी रक्कम वर्ग केली जात आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा, पुढील जिल्हा म्हणजे की धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला 2022 ते 2023 बघा आणि या ठिकाणी 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्याला सुद्धा प्राधान्य देण्यामध्ये येत आहे. विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता देण्यामध्ये येत आहे. पात्र जिल्ह्यांची लाभार्थी यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आल्या आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा देखील जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बघा, सरकार या ठिकाणी जिल्ह्यांच्या याद्या सांगत आहे. जिल्ह्यांच्या याद्यामध्ये तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे डायरेक्ट सूचना करण्यामध्ये आले आहे. बघा, सरकारने सांगितलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यातील जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त प्रमाणामध्ये होत असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा जमा केला जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% आज पीक विमा
जमा करण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट 3 वर्षाचा निधी आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की लक्ष देऊ नये का, तुम्हाला तर पीक विमा मिळणार, परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहेत का? जर आला असता तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. बघा शेतकरी बांधवांनो, त्याचसोबत सरकारने फार्मर आय डी कार्ड काढायचं सांगितलं आहे. अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे. फार्मर आय डी काढल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, अशा सूचना, अशी माहिती डायरेक्ट केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून असे आदेश देखील शेतकऱ्याला देण्यामध्ये आले आहे की तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर मग 100% तुमच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा होणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.